मसाजोगचे मयत सरपंच हत्याकांडातील अद्यापपर्यंत 8 आरोपींना पोलिसांनी गजाआड केलं आहे. प्रमुख बाब म्हणावी लागेल की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 26 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र अगोदर 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतोय की प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे आणि महेश केदार. त्याचबरोबर त्याच्यानंतर जे की खंडणीच्या प्रकरणातील 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल होता. त्यांना देखील पोलिसांनी 31 तारखेला पुण्याच्या CIDच्या पाषाण रोडला ते आत्मसमर्पण करत त्यांना देखील पोलिसांनी अटक केली. त्याचबरोबर आपण बघू शकतो की आज म्हणजे 4 जानेवारीला की मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणेला देखील आता पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जे की मग खंडणीचा गुन्हा असेल, खुनाचा गुन्हा असेल आणि त्याचबरोबर अट्रॉसिटीचा गुन्हा असेल, अशा विविध गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत 8 आरोपींना पोलिसांनी आणि तसेच CIDच्या पथकानं गजाआड केले आहे. यामध्ये प्रमुख बाब पाहायचे असेल आपल्याला की आपण पहिल्यापासून त्याचा उल्लेख करून देऊ सुरुवातीपासून की जे की जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या 4ही आरोपींना म्हणजेच 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याच आरोपींची पोलीस कोठडी आता 2 दिवसांमध्ये म्हणजे 6 तारखेला संपणार आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती केजच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. त्याच वाल्मिक कराडची देखील आता 14 दिवसाची पोलीस कोठडी केजच्या सत्र न्यायालयाने सुनावण्यात आली होती. त्याच वाल्मिक कराडांना देखील आता बीडच्या शहरच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यांची देखील 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी संपत आहे. त्यांना देखील 14 दिवसाची पोलीस कोठडी केजच्या सत्र न्यायालयाने सुनावण्यात आली होती. त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे जे की मुख्य आरोपी, मुख्य सूत्रधार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणेला देखील आता केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने 14 दिवसाची म्हणजेच 18 जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचा देखील आता मुक्काम पोलीस कोठडीमध्ये असणार आहे. एकूणच 8 आरोपींचा मुक्काम आता CIDच्या पोलीस कोठडीमध्ये असणार आहे. प्रमुख बाब म्हणावी लागेल की या सर्वच आरोपींना जे की खंडणीच्या गुन्ह्यामधील विष्णू चाटे, त्याचबरोबर सुदर्शन घुले आणि आपण बघू शकतो की वाल्मिक कराड हे 3ही आरोपी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहेत. एक विशेष बाब नमूद करून द्यायला लागेल की वाल्मिक कराड यांना देखील 14 दिवसाची CID पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्याचबरोबर मुख्य आरोपी जे की खुनाच्या गुन्ह्यामध्ये आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असलेला आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचबरोबर सुधीर सांगळे जे की खुनाच्या गुन्ह्यामधला आरोपी आणि लोकेशन मधला आरोपी जे की मयत सरपंच संतोष देशमुख केजवरनं मसाजोगच्या दिशेने रवाना होतात. असं लोकेशन देणाऱ्या मसाजोगचे जे की सरपंच संतोष देशमुख यांच्याच गावचा हा आरोपी सिद्धार्थ सोनवणेला देखील या 3ही आरोपींना 14 दिवसाची म्हणजेच 18 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. मात्र प्रमुख बाब म्हणावी लागेल या संपूर्ण CIDच्या पोलीस कोठडीमधनं या आरोपींच्या चौकशीमधनं काय समोर येत आहे, कोणकोणते खुलासे समोर येतात. आपण बघू शकतो की पहिल्यापासनं आकाश सापडला पाहिजे, मुख्य मास्टरमाइंड सापडला पाहिजे आणि मुख्य सूत्रधार सापडला पाहिजे अशी वारंवार मागणी केली जात होती. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या चौकशीमध्ये CIDच्या चौकशीमध्ये त्याचबरोबर SITचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या चौकशीमध्ये नक्कीच काय निष्पन्न होतंय हे तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या आरोपींनी व्हिडिओ कॉल कोणाला करून दाखवला, व्हिडिओ कोणाला पाठवले, त्याचबरोबर कोणाकोणाला फोन केले, आणखी कोणी सूत्रधार लागतंय का. आपण बघू शकतो की सिद्धार्थ सोनवणे आज 4 तारखेपर्यंत तरी आरोपी नव्हता. मात्र निष्पन्न झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणेला देखील आरोपी केले. आणखी पुढे किती आरोपी निष्पन्न होतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र अद्यापपर्यंतच्या या संपूर्ण वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास 8 आरोपींना पोलिसांनी CIDच्या गजाआड केला आहे किंवा पोलीस कस्टडीमध्ये टाकलेला आहे. मात्र असं जरी असलं तर येणाऱ्या गुन्ह्यामध्ये नेमकं आणखी काय निष्पन्न होतंय आणि मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये आणखी नवनवीन ट्विस्ट काय येतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र वाल्मिक कराड यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजेच 14 जानेवारीची पोलीस कोठडी, त्याचबरोबर सुधीर सांगळे, सुदर्शन घुले आणि सिद्धार्थ सोनवणे यांना देखील 14 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजे 18 जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी आणि विष्णू चाटे, जयराम चाटे आणि महेश केदार आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो की प्रतीक घुले या 4ही आरोपींना 6 जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांचं देखील आता 6 तारखेला त्यांना पुन्हा एकदा केजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणारच आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी पुढं काय येतंय हेच बघणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तक योगेश काशीद, बीड.